येस. नमस्कार, मी राजेश सोळंकी एक उडानमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आणि आज आपला नवदुर्गोत्सवाचा शेवटचा दिवस आणि दसरा सुद्धा आहे. आणि 9 दिवसापासून आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध महिलांना आपण त्यांची जर्नी बघितली आणि त्यांच्यापासून प्रेरणा सुद्धा घेतली. तर आजच्या शेवटच्या दिवसामध्ये, शेवटच्या दिवशी 9व्या दिवशी आपण ज्यांना बोलवलं आहे त्यांचा जो जर्नी आहे, ज्या वेळेला बऱ्याच स्त्रिया असं समजतात की आता आमचं सगळं जे करण्याचं एज होतं ते संपलं आणि आता आम्हाला फक्त आराम करायचा असं ज्यांना वाटतं, त्या एज मध्ये आणि घरचं सगळं सुव्यवस्थित असताना, बिझनेस खूप व्यवस्थित असताना त्यावेळेला असं एक चॅलेंज एक्सेप्ट करून आपल्याला स्वतःला प्रूव्ह करायचं, आपल्याकडे जे टॅलेंट आहे त्याचा उपयोग समाजासाठी कसा होईल, इन्स्पिरेशन कसं मिळेल लोकांना, असं मनात एक ठिणगी पेटते. आणि त्याच्यानंतर जो प्रवास चालू होतो आणि तो नंतर जगामध्ये त्यांचं नाव होतं, नुसतं भारतातच नाही तर जगात नाव होतं. तर हा प्रवास कसा झाला हे आपण जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या ज्या पाहुण्या आहेत, क्रांती साळवी ह्या अल्ट्रा मॅरेथॉनर आहेत. खूप मॅरेथॉन स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत पूर्ण वर्ल्ड वाईड. त्यांचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलं गेलंय. तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव असं उगीच नोंदवलं जात नाही, त्यासाठी काहीतरी करावं लागतं आणि त्यासाठी अथक परिश्रम घेऊन, ते पण मॅरेथॉनच्या अशा टाईपच्या कॉम्पिटिशन मध्ये जिथे खूप जास्त स्टॅमिना आणि एफर्ट द्यावे लागतात, अशा याच्यामध्ये त्यांनी आपलं नाव नोंदवलेलं आहे. तर त्यांचा प्रवास आपण जाणून घेऊया. त्याच्या आधी थोडक्यात मी जयश्रींना त्यांचं इंट्रोडक्शन करायला सांगेल. त्यांचं इंट्रोडक्शन खूप मोठं आहे, त्यामुळे ते पूर्ण डिटेलमध्ये इंट्रोडक्शन करणार नाही, कारण की मोठं म्हणजे त्यांचं एवढे त्यांना अवॉर्ड मिळाले, एवढ्या मॅरेथॉन त्यांनी वर्ल्ड वाईड, नुसत्या भारतातच नाही तर जेवढ्या मेजर मॅरेथॉन सगळ्या होतात त्या सगळ्या त्यांनी पार्टिसिपेट केल्या आहेत. आणि त्यांचं विशेष असं की जेवढ्या मॅरेथॉन त्यांनी पार्टिसिपेट केल्या त्याच्यामध्ये प्रत्येक मध्ये त्यांना मेडल आहे. पहिल्या 3 मध्ये त्यांचा नंबर आलेला आहे प्रत्येक ठिकाणी, त्यांच्या एज ग्रुपमध्ये असेल की त्यांच्या ज्या कॉम्पिटिटर्स मध्ये. तर हे एक विशेष आहे, त्यामुळे ती पूर्ण लिस्ट वाचायला गेलं तर आपला सगळ्या 15-20 मिनिटं त्याच्यात जातील. तर आपण आणि त्याच्यासाठी मी जयश्रीला सांगेल की शॉर्ट मध्ये त्यांचं इंट्रोडक्शन करू आणि नंतर मग आपण आपला डिस्कशन स्टार्ट करू. थँक्यू. नावातच क्रांती आहे. वेलकम. नमस्कार. आज आपल्या नवदुर्गा उत्सव भागात ज्या पाहुण्या आल्या आहेत त्या खानदेश कन्या या नावाने देखील ओळखले जातात. या स्वतः एक स्पोर्ट्स पर्सन असून बिझनेस डायरेक्टर देखील आहेत. यांचे शालेय शिक्षण धुळ्यातील जय हिंद विद्यालयात झाले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यानंतर व लग्नानंतर पुढे त्या मुंबईत स्थायिक झाल्या. कॉलेजमध्ये असताना 800 मीटर शर्यतीत त्यांनी राष्ट्रीय स्तरावर मजल मारली होती. त्यांनी बर्लिन, जर्मनी येथे पार पडलेल्या जागतिक मॅरेथॉनमध्ये 9वारी साडी सहभाग घेऊन गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम केला आहे. त्यांनी 9वारी साडी परिधान करीत ही 42.195 किलोमीटरची शर्यत 3 तास 57 मिनिटे 7 सेकंदात पूर्ण केली. 2012 मध्ये पहिल्यांदा मुंबई हाफ मॅरेथॉन मध्ये धावून त्यांनी टॉप 5 इंडियन वुमनचा मान मिळवला आहे. इंडियन नेव्ही हाफ मॅरेथॉन, IDBI मॅरेथॉन, पिंकथॉन, मिरची मान्सून हाफ मॅरेथॉन, मॉरिशियस मॅरेथॉन, मिलो मनिला फिलिपाईन्स मॅरेथॉन अशा अनेक महत्वाच्या मॅरेथॉन मध्ये त्यांनी पदके कमावलेली आहेत. सलग 2 वर्ष त्या लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी होत्या. तसेच त्यांनी लायन्स क्लबचे कॅबिनेट मेंबर म्हणूनही काम पाहिले आहे. ACE मॅरेथॉन ॲथलेटिक क्लब मुंबई, ACE ॲथलेटिक क्लब मुंबईच्या त्या सदस्य आहेत. योग विद्याधाम येथे योग शिक्षक म्हणून काम पाहिले आहे. तर चला भेटूया आपल्या नवदुर्गा उत्सवातील दुर्गेला मॅरेथॉन रनर क्रांती साळवी यांना. वेलकम मॅडम. नमस्कार. 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 दसऱ्याच्या शुभेच्छा सगळ्यांना. विजयादशमीच्या शुभेच्छा. दसऱ्याच्या शुभेच्छा. त्यासाठी सोनं बरोबरच ठेवलेलं आहे. तर दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दसऱ्याच्या दिवशी तुम्ही आहात आपल्या एक उडानच्या याच्यामध्ये, कारण की तुम्ही खरोखर उडान तुमची भारतापुरता मर्यादित नाही राहिली तर सगळ्या जगात तुम्ही उडान घेतलेली आहे. आणि तुमचं एक विशेष असं नुसतं मॅरेथॉन मध्ये नाही, तुम्ही सोशली सुद्धा खूप ऍक्टिव्ह आहात. लायन्स क्लब मध्ये तुम्ही प्रेसिडेंट राहिला 2 वर्ष. तुम्ही योगाचे टीचर सुद्धा आहात. तुम्ही अभ्यासामध्ये जेव्हा तुम्ही इंजिनियर्स आहात, तुम्ही परत MCS तुम्ही केलेले आहे. आणि ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही जे जे काम केलंय
त्याच्यात तुम्ही अव्वल राहिलात, टॉपला राहिलात. म्हणजे इंजिनिअरिंग करत असताना सुद्धा तुम्ही रँकर होतात. एमसीएस तुम्ही टॉपच्या युनिव्हर्सिटीमधून युएस मधून केलं. हे सगळं कसं, म्हणजे तुमच्या लहानपणापासून तुम्हाला टॉपला राहायचंच असं एक काही डोक्यात एक बसलं? कसं झालं तुमचं? जस्ट थोडक्यात तुमचं लहानपण जाणून घेऊ, नंतर तुमचं मॅरेथॉन मध्ये कशा प्रकारे एंट्री झाली ते आपण समजून घेऊया. फर्स्टली जयश्री ताईंना थँक्यू सो मच फॉर वंडरफुल इंट्रोडक्शन आणि छान समरी केली आहे. तर मला पण तशी करून ठेवायला पाहिजे पुढच्या नाही, कारण की तुमचं इंट्रोडक्शन अदरवाईज आपल्या त्याच्यातच सगळा मेजर वेळ गेला असता, कारण खूप मोठं, कारण की तुमचे आणि सगळे इव्हेंट्स एकदम मेजर इव्हेंट्स आहेत. ते सगळे इव्हेंट्स आपल्याला सांगायचं म्हटलं तर आपले 10 मिनिटं 15 मिनिटं त्याच्यात जायला असते. बोला. हा, तर लहानपणापासूनच सगळ्या गोष्टी म्हणजे वडिलांची एक शिकवण होती की जे काय करायचं ते मन लावून करायचं आणि बेस्ट पॉसिबली जे करता येईल ते करायला पाहिजे. सो ते करत गेले तर तसे यश पण येत गेले आणि म्हणूनच सगळ्या गोष्टींमध्ये पुढे जायला पाहिजे आणि बेस्ट करायला पाहिजे. हे असं केल्याशिवाय अचीवमेंट वाटत नाही. हे स्वतःचं एक कॅरेक्टरच बनलं होतं वाटतं माझं. म्हणजे इव्हन इफ मी घरातलं पण काम बघते तर किचन मधलं असो किंवा काही दुसरी काही कामं असो, ते जे पण करणार आहे ते मन लावून 100% आपण द्यायला पाहिजे. म्हणजे परफेक्शनिस्ट म्हणू शकतो तुम्हाला तसं? परफेक्शनिस्ट म्हणू शकतो तुम्हाला तसं? हो, आय ट्राय टू बी दॅट. पण अगदी आता जसं आपल्याला कळायला लागेल की एव्हरीथिंग कांट बी परफेक्ट. म्हणजे एक्सटर्नल फॅक्टर्स पण असतात. यू ट्राय युअर लेवल बेस्ट टू बिकम परफेक्ट. सगळ्यांनी करायला हवं, ते मला नेहमी वाटतं. तर तुमचं लहानपण मला वाटतं खानदेशामध्ये गेलं. हो. हा, तर ते कुठे गेलं आणि नंतर तुम्ही पाचगणीला आलात? आम्ही सगळे भावंड एका शाळेत होतो, जय हिंद मध्ये. जय हिंद शाळा तेव्हा मराठी मीडियमची, कुठे? धुळे. सो तिथे मी 7th पर्यंत होते. मग एका स्कॉलरशिप एक्झाम मध्ये नॅशनल लेवलची स्कॉलरशिप असते, त्याच्यात मला रँक आला आणि त्याच्यामुळे मला संजीवन विद्यालय पाचगणीमध्ये स्कॉलरशिपवर माझं शिक्षण झालं 10th पर्यंत. मग 11th 12th साठी मी परत धुळ्याला आले आणि त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. आणि मग नंतर लग्नानंतर मग माझं सगळं बंद झालं. म्हणजे पण इंजिनिअरिंगला म्हणजे तुम्ही टेक्नॉलॉजीची आवड होती तर त्याच्यामुळे तुम्ही इंजिनिअरिंगला घेतलात? नाही, ऍक्च्युली मला मेडिकलला जायचं होतं आणि म्हणूनच 11वी 12वी मध्ये जरी मी स्पोर्ट्स मध्ये होते, म्हणजे ऍथलेटिक्स साठी मी स्टेट लेवलला माझी निवड झाली होती आणि त्याच्यानंतर मला नॅशनल लेवलला सुद्धा होतं. पण 12वीचं वर्ष आहे, मग ते काही करायला नको असं सगळ्यांनी सांगितलं. कारण जास्त करून स्कॉलरशिप आणि स्कॉलर लोक स्पोर्ट्स मध्ये नसतात असं तेव्हा गैरसमज होता. तेव्हा असा गैरसमज होता, बरोबर. सो त्याच्यामुळे ते बाजूलाच राहिलं. म्हणजे स्कूलमध्ये असताना जेव्हा संजीवनला होते तेव्हा सगळ्या स्पोर्ट्स डेच्या वेळेला मी रनिंग इव्हेंट्स मध्ये मी असायचे आणि टीम स्पोर्ट्स मध्ये मी नव्हते, कारण सगळ्या टीम वाले ना वाटायचं की ही अभ्यासामध्ये ना हुशार, त्याच्यामुळे हिला आपण नाही घ्यायचं. पण पार्टिसिपेट करायला इंडिव्हिज्युअल पण असतात इव्हेंट्स, तसे ऍथलेटिक्स मध्ये असतात. सो ते टीमची गरज नसते तेव्हा. तर त्याच्यामध्ये मग मी आमच्या हाऊसला पॉइंट्स मिळवून द्यायचे आणि मेडल्स मिळवायचे. तर पण दॅट वॉज लिमिटेड टू ओनली स्कूल इयर्स. आणि नंतर मग इंजिनिअरिंग वगैरे झालं, लग्न, मुलं, तर ते सगळं फुल स्टॉप होता. आणि तुमचा ऑलरेडी तुमचं वेल इस्टॅब्लिश बिझनेस, म्हणजे खूप चांगल्या लेवलला तुमचा बिझनेस चाललेला असताना सगळं काही व्यवस्थित, मला वाटतं तुमचा बिझनेस बद्दल जस्ट 1-2 मिनिटात थोडंसं सांगा. त्याच्यात तुमचा पण रोल कसा आहे, कशा प्रकारे इन्व्हॉल्वमेंट आहे ते सांगा. आणि ते तुम्ही एवढ्या वर्षापासून नंतर लग्नानंतर बघत होता, त्याच्या लग्नाच्या आधी सुद्धा आणि नंतर सुद्धा. आमचा ग्रुप आहे अल्फा ग्रुप ऑफ कंपनीज. माझे हस्बंड कॅप्टन साळवी, त्यांनी ही इज अ फाउंडर ऑफ द ग्रुप ऑफ कंपनीज. तर त्याच्यामध्ये आमच्या जवळजवळ 9 वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेसचे आहेत आणि त्याच्यात मायनिंग, डिस्टिलरीज, पॉलिरोक्स आणि काय काय आहेत, आणि अल्फा IT आणि अल्फा कन्झ्युमर प्रोडक्ट्स. तर हे 2 कंपन्या होत्या, त्या मी बघत होते. त्याच्यामध्ये ऑफिस ऑटोमेशन इक्विपमेंट्स, इलेक्ट्रॉनिक, हाय एंड डिजिटल मशीन्स अँड प्रिंटर्स अँड ऑल दॅट मी ते सप्लाय करायचे. म्हणजे आमची कंपनी एक रजिस्टर वेंडर आहे मोठ्या कंपन्यांमध्ये, कॉर्पोरेट्सला. तर ते आम्ही सप्लाय करतो. तो बिझनेस मी बघते. बाकी मायनिंग वगैरे जे आहे त्याच्यामध्ये आय मे बी इज अ डायरेक्टर, पण माझा ऍक्टिव्ह पार्ट त्याच्यात नाही आहे. सो माझा मुलगा, छोटा मुलगा जो चिराग आहे, तो
होईपर्यंत म्हणजे शेवटच्या महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी ऑफिसला फुल टाइम बघत होते. नंतर मग तो झाल्यानंतर मग सुरुवातीचे मुलांचं कसं बालपणाच्या काही वर्ष आईने वेळ द्यायला पाहिजे असतो. त्याच्यामुळे मी स्वतः सगळं घरातली पण कामं करून घरून बघायला लागले. मग वर्क फ्रॉम होम जे आता आपण करतोय ना, ते मी तेव्हापासून करते. ओके ओके. सो घर पण बघायचं आणि ते पण. सो ते चालूच होतं. मग हे परत तुम्हाला असं कधी जाणवलं की तुम्ही मॅरेथॉनर बनू शकता, किंवा हा हा एक स्पोर्ट तुमच्यासाठी आता आपण त्याच्यात काही करिअर किंवा काहीतरी समथिंग डिफरंट लोकांना आपलं जाणीव करून देऊ शकतो की यू आर स्पोर्ट्समन, कारण की तुम्ही इंजिनियर आणि त्याच्यात टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही होताच, ऑलरेडी तुम्ही रँकर्स होतात, त्यामुळे सगळ्या त्याच्यात नॉलेजमध्ये फील्डमध्ये तुम्ही होतात. परंतु असं एक काय झालं की जेणेकरून तुम्हाला ह्या फील्डमध्ये यावंसं वाटलं, ते पण ऑलमोस्ट ऍट द एज ऑफ 40? त्याचं असं झालं की माझा मुलगा जेव्हा 6 वर्षाचा झाला, तर आपलं कसं मुंबईमध्ये फ्लॅट आमची जी बिल्डिंग आहे तिथं खाली स्पोर्ट्स ग्राउंड वगैरे काही नाहीये. तर त्याच्यामुळे कुठेतरी आउटडोर स्पोर्ट्स इज अ मस्ट ना. ग्रोईंग अप मुलांना एकदम फुल ऑफ एनर्जी वाला चिराग आहे आणि तुम्ही बघाल तर त्याचं एकदम ऍथलेटिसिझमचा भरपूर आहे. तो ट्रायथलीट आहे. कॅप्टन आणि तुम्ही परत तुम्ही मॅरेथॉनर, दोघांचा मुलगा म्हटल्यावर तो एनर्जेटिकच राहणारच. ते ट्रायथलॉन करतात म्हणजे स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग. ट्रायथलॉन माहिती, आयर्न मॅन वाले. हो. तसं तो यंगेस्ट ट्रायथलीट म्हणून पण नंतर झाला. एनिवे तो जेव्हा 6 वर्षाचा होता तेव्हा त्याला मग कुठेतरी स्ट्रक्चर्ड ट्रेनिंग वगैरे द्यायला पाहिजे, गेम्स मध्ये न्यायला पाहिजे, म्हणून त्याला मी आमच्या सगळ्यात जवळचं ऍथलेटिक्स ट्रॅक आहे, इथून एक्झॅक्टली 1 माईल अंतरावर आहे, मलबार हिल पासून प्रियदर्शिनी पार्क म्हणून. तर तिथे मी त्याला पहिल्यांदा रजिस्टर म्हणजे ऍथलेटिक्स मध्ये जॉईन केला, त्याचा क्लास म्हणायचा ऍथलेटिक्स क्लास. पण मग तिथे पेरेंट्सला अलाउ नव्हतं आणि मग पेरेंट्स बाहेरनं फक्त घिरट्या घालू शकतात किंवा ट्रॅकवर अलाउ नव्हतं. तर मग मी कोचला म्हटलं, मला नेहमी वाटायचं की चिराग लहान होता ना, त्याला सगळं आजूबाजूला बघत बसायचा नेचरकडे, कारण मुलांना अगदी मोकळं सोडलं तर ते असतंच ना, पक्षी कसे सगळं बघायचं. तर मला वाटायचं की त्याने लक्ष द्यायला पाहिजे, सिरियसली करायला पाहिजे, जसं तुम्ही म्हणता ना परफेक्शनिस्ट, पण अगदी छोट्या मुलाला पण ते तसं करायला पाहिजे असं मला वाटायचं. तर माझे पाय एकदम शिवशिवायचे की मी ट्रॅकवर जायला पाहिजे. आणि मग आणि ते सगळे ऍथलीट्स ट्रेनिंग घेताना बघितलं की मला माझे स्कूल डेज आठवले की अरे आम्ही पण असं करायचो. आणि ते राऊंड ते ट्रॅकचे बघितल्यावर ते वाटायचं की मी पण धावायला पाहिजे. तर मी त्या कोचला विचारलं की जॉईन हो का, म्हणजे ते म्हणाले नो, इट्स ओनली फॉर ऍथलीट्स. मग मी सांगितलं मी पण ऍथलीट आहे. मग काय केलं वगैरे सांगितलं. मग तर मला एक राऊंड त्यांनी मारायला सांगितलं, म्हणजे 400 मीटर्स लॅप, आणि ती केली. आणि मग ते ओके यू कॅन कम, म्हणजे तू जॉईन होऊ शकते, ती परमिशन मला दिली. मग त्यानंतर मग आमचं रोज अजूनही आम्ही त्या वर्षापासून एव्हरी डे आम्ही त्या पीडीपी ट्रॅकला, आमचं ते मंदिर बनलंय म्हणजे सगळं फॅमिलीचं. म्हणजे तुम्हाला एक त्यांनी टेस्ट म्हणून बघितल्यानंतर त्यांना कॉन्फिडन्स आला की यू हॅव समथिंग डिफरंट, आणि मग त्यांनी तुम्हाला अलाउ केलं, स्पेशली जे जनरली अलाउ नाही होते करत त्यांना. तर त्याच्या आधी घरी मिस्टरांना वगैरे कल्पना होती की तुम्ही यू कॅन बी ऍथलीट, तुम्ही मॅरेथॉनर होऊ शकता, किंवा असं कधी वाटत होतं घरी, त्यांना जाणवलं होतं? नाही, पण त्यांना माहित होतं की मी ऍथलीट होते स्कूलमध्ये, कारण सगळ्यांना ते माहित होतं की ऍबिलिटी तर आहे, पण किती ना अनेक मुलींना असते, नंतर मग लग्न होतं, मुलं तर सगळे विसरतात, म्हणजे ते बाजूला सारून देतो आपण. पण कारण प्रायोरिटीज बदलतात ना काळानुसार. मग मुलं असले की मुलांचंच बघायचं, म्हणजे स्वतःचं जीवन स्त्रिया विसरतात. राहतच नाही बऱ्याच पर्टिक्युलर महिलांच्या बाबतीत हे जास्त होतं, कारण की त्यांना ती सेकंडरी प्रायोरिटी मानली जाते, बाकीच्या सगळ्याच गोष्टी फक्त मुलांचं फर्स्ट प्रायोरिटी. स्वतःसाठी वेळ द्यावं असं, म्हणजे कधी मला सुद्धा वाटायचं नाही की मी स्वतःसाठी वेळ देईन, आणि ते दिला तर अगदी गिल्टी वाटायचं. आता हे कसं, चिरागसाठी क्लास जॉईन केला आणि त्याच्या क्लासमध्ये मी विनाकारण माझा वेळ वाया न घालवता त्याच्याबरोबर मी माझं पण होऊन जाईल, म्हणजे तसं, म्हणजे मला पण गिल्टी वाटायचं नाही की मी स्वतःसाठी धावायला काय जातो. होतं माहिती का, आपल्याकडे जे समाज व्यवस्था आहे ना, ते लोक गिल्टी फील करवतात, त्याच्यामुळे ते गिल्टी वाटतं. हो, आणि ते मग सगळेजण असं म्हणतात की तुमची प्रायोरिटी ही आहे, यू शुड डू दिस, त्याच्यामुळे मग ते गिल्टी वाटतात. तेच माणसांनी केल्यावर होत नाही, तसं वाटत नाही, कारण की ते त्यांचं कर्तव्य मानलं जातं. पण आता खूप बदल झालाय, म्हणजे एवढ्या बदल. वर्षांमध्ये मी बघते की स्त्रियांना आता त्याचं महत्व कळलंय की स्वतःकडे फिजिकली कसं फिट राहायला पाहिजे. आणि आता ह्या कोविड सिच्युएशन मध्ये तर
स्त्रियाच खूप नाही, आवश्यक आहे. सगळ्यांनाच कळलंय की महत्व आरोग्याचं किती. आणि अनेक लोकांनी रनिंग सगळ्यात सोपा व्यायाम आहे ना, म्हणजे त्याला काही खर्चही नसतो, शूज लागतात, नाही असले तरी पण तुम्ही बेअरफूट धावू शकता. तर इतकं बेसिक आहे ते रनिंग तुम्ही नॅचरली. एकदा रनिंग स्टार्ट केल्यानंतर मग पहिली मॅरेथॉन तुम्ही कधी रन केली आणि मग ती डायरेक्ट मॅरेथॉन रन करायचा डिसिजन कसा झाला? जस्ट तुम्ही ट्रॅकवर तर पळालात, परंतु मॅरेथॉन रन करायचं म्हणजे इट्स अ बिग मॅरेथॉन 42 किलोमीटर्स. एक मॅरेथॉन म्हणजे 42 किलोमीटर झाली, हाफ मॅरेथॉन 21 किलोमीटर झाली. इव्हन आता आम्ही कधी कधी पळालेलो एखाद दुसऱ्या, तर मला माहिती आहे 10 किलोमीटर पळणं इज ऑल्सो व्हेरी बिग थिंग. त्याच्यामध्ये 21 किलोमीटर 42 किलोमीटर खूप डिफिकल्ट गोष्ट असते. तर ते तुम्ही कसं साध्य केलं आणि ते पण विक्रमी वेळात पळलाय तुम्ही? हा, इट्स अ लॉंग जर्नी ऍक्च्युली. डायरेक्ट तुम्ही मोठा डिस्टन्स धावू पण शकत नाही, म्हणजे कोणी पण करायला नको. ग्रॅज्युअली असं फेज वाईज असतं ते. म्हणजे सुरुवातीला छोटे डिस्टन्सेस करून बघायचं, नंतर हळूहळू एन्ड्युरन्स वाढवता येतो आणि कोणी पण धावू शकतं. म्हणजे तुम्ही म्हणता की मला नाही करता असं नसतं. म्हणजे एनीबडी कॅन रन फुल मॅरेथॉन, काय किती पण किलोमीटर रन करू शकतात. फक्त प्रॉपर ट्रेनिंग पाहिजे असतं त्याला. आणि मग मी अगदी लकी होते की मला प्रॉपर ऍथलेटिक्स कोचचं ट्रेनिंग मिळालं. त्याच्यामुळे मी सुरुवातीलाच म्हणजे त्यांना म्हणजे कॉन्फिडन्स होता की ही करू शकते फुल मॅरेथॉन. पण मी स्वतः म्हटलं अरे पहिल्यांदा धावणार आहे आणि फक्त 6 महिन्याच्या आतच ते रजिस्ट्रेशन होतं मुंबई मॅरेथॉनचं. तर मी म्हटलं की सुरुवातीला लेट मी डू हाफ, म्हणजे 21 किलोमीटर्स मी करेन. आणि मग त्याच्यामुळे मी पहिली जेव्हा रेस धावले 2012ला, तर ती माझी हाफ मॅरेथॉन होती मुंबईची. आणि मग ती अशी असते की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा धावता तर तुम्हाला ते वेव्स असतात ABCDE. तर पहिलं तुमचं काही टायमिंग नसतं, तर तुम्हाला ते अगदी शेवटच्या वेव्ह मध्ये तुम्हाला नंबर असतो. आणि बाय द टाइम तुम्ही स्टार्ट लाईनला येता तोपर्यंत ऑलरेडी टाइम गेलेला असतो आणि खूप गर्दी असते, सागर असतो तो लोकांचा. तुम्हाला माहिती ना किती हो, हजारो हो. लोक होतात ते मुंबई सगळे मॅरेथॉन. हौशे सगळे म्हणजे बेसिकली जास्त करून असेच लोक जास्त असतात. रस्ता काढायचा झिगझॅग करत. तर 10 किलोमीटर माझे डिस्टन्स त्याच्यात संपलं. म्हणजे हळूहळू जावं लागलं, नंतर मग स्पीड अप केलं. तरी पण मी टॉप 5 मध्ये आले. पण खूप टायमिंग काय एवढं इम्प्रेसिव्ह नव्हतं, म्हणजे आणि दम पण लागला नाही, कारण रेस पेस जी असते ती धावलीच नव्हते. तर तेव्हा मला फिनिश लाईनलाच मी विचार केला की नेक्स्ट इयर मी फुल मॅरेथॉन धावेन, कारण फुल मॅरेथॉनला तेव्हा खूप कमी लोक असायचे, मग गर्दी कमी असते आणि सगळे पुढूनच स्टार्ट करू शकतात असं. तर मग नेक्स्ट इयर मी फुल मॅरेथॉन मध्ये भाग घेतला. आणि त्याच्यामध्ये पण ड्युरिंग म्हणजे पूर्ण वर्षभरात मग मध्ये छोट्या छोट्या रेसेस मुंबईत आता जशा होतात ना तशा नाही नव्हत्या. तर ऍथलेटिक्स असोसिएशनच्या काही सिलेक्शन असायचे, पोलीस सिलेक्शन वगैरे, त्याच्यात मग मी भाग घेतला. तेव्हा अगदी यंग मुलींबरोबर पण, ज्यांचं पोलीस सिलेक्शन असतं त्याच्यात, तरी पण मला मेडल्स मिळाले, म्हणजे सिल्वर वगैरे असे मिळाले. तर म्हणजे मला घरी आल्यावर मी मेडल दाखवलं तर म्हणायचे तुला कॉम्पिटिशन नाही. कधी कधी मेडल तुला इझिली मिळतं, कारण तुला तुझं एज कॅटेगरी मध्ये प्राइज मिळालं असं. हा, म्हणजे त्यांना असं वाटत नव्हतं की हाऊ लगेच तुम्ही स्टार्ट केलं आणि लगेच मेडल कसं काय घेऊन यायला लागले, असं त्यांना वाटत असेल त्याच्यामुळे. आणि मग तो तुमच्यासाठी आणखी एक चॅलेंजिंग किंवा असं काय ही असं आहे, तुम्ही त्याला एक चॅलेंज म्हणून एक्सेप्ट करत करत आणखी नवीन नवीन कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही भाग घेत गेलात आणि झालं तसं. ठीक आहे. तर मग याच्यानंतर तुम्ही बऱ्याच मॅरेथॉन मध्ये पळालात. म्हणजे मुंबई मॅरेथॉन आहे डिफिकल्ट, जी भारतात इथले सातारा मॅरेथॉन जी खूप टफ मानली जाते, ती पण तुम्ही गेला, त्याच्यात पण तुमचं रेकॉर्ड आहे. तर जेवढ्या जेवढ्या इंडियातल्या मॅरेथॉन तर तुम्ही करतच गेलात आणि त्याच्यामध्ये सगळीकडे तुम्हाला मेडल मिळाले. मग हे फॉरेन मधल्या परदेशातल्या मॅरेथॉनचं कसं डोक्यात आलं आणि मग त्याच्या दृष्टीने तुम्ही पहिल्यांदा तुमच्या डोक्यात कशामुळे आलं की परदेशामध्ये पण आपण पळूया, आणि मग कशा प्रकारे त्यांची पहिली मॅरेथॉन कशी झाली परदेशातली? सुरुवातीला जेव्हा मी रनिंग चालू केलं, तर आमचं घराजवळच तो ट्रॅक आहे. म्हणजे स्पेशली कुठे दूर जाऊन मला ट्रेनिंग घ्यायचं नव्हतं. म्हणजे 1.6 किलोमीटर, म्हणजे 1 माइल एक्झॅक्टली ते अंतर आहे. आणि मी आणि माझा मुलगा आम्ही चालत जायचो, चालत यायचो. कधी कधी आम्हाला यांच्या कारमध्ये आम्हाला ड्रॉप करायचे, कारण हे टेनिस खेळायचे तेव्हा. सो असं एक्स्ट्रा वेळ स्वतः कुठे दूर जाण्याचा असं कधी आलाच नव्हता. आणि मग रेस पण असली तर, ट्रॅकवर रेस असली तर मी जाणार, कारण जवळच्या जवळ आहे म्हणून. तर घरातनं असं स्त्री घराबाहेर जाते ना स्वतःच्या याच्यासाठी, असं कधीच नव्हतं. इव्हन रेसला मुंबईच्या बाहेर मला रेस मला नाही आठवत मला करायला मिळायच्या. पण मुंबईतल्या मुंबईत ज्या असायच्या त्या मी करायच्या आधी. पण जेव्हा जेव्हा मी केली आणि मी जिंकत आले, तेव्हा मग यांना पण जरा कॉन्फिडन्स आला, म्हणजे माझ्या नवऱ्याला. आणि मग
ते पण जॉईन व्हायला लागले की ओके मग मी पण येतो. मग आता चिरागकडे कोण बघेल, मग त्याला पण न्यायचो. मग असं आम्ही 3 जण जाऊन रेसेस करायला लागलो. आणि दरवर्षी आम्ही वेकेशनला आउट ऑफ इंडिया वगैरे जायचोच. तर मग मी ठरवलं की वाय नॉट आपण असं ठिकाणी जाऊया की जिथे रेस पण असेल आणि 3 जण पण भाग घेऊ शकतो. आणि त्या स्टँडर्ड ज्या AIMS सर्टिफाईड रेसेस असतात, ज्याचं टायमिंग बॉस्टन क्वालिफाईंग टाइमला म्हणजे चालतं. म्हणजे बॉस्टन क्वालिफाय म्हणजे बॉस्टन इज अ वर्ल्ड प्रेस्टिजियस रेस आणि हिस्टॉरिकल आहे आणि ओल्डेस्ट रेस आहे. सो ती जी त्या रेसला तुम्हाला असं रजिस्टर म्हणजे पैसे देऊन रजिस्ट्रेशन नाही करता येत, तुम्हाला क्वालिफाय व्हावं लागतं. सो त्याचं क्वालिफाईंग टाइम जरी आलं म्हणजे अगदी मोठी अचीवमेंट असते कुठल्याही मॅरेथॉनरला विचारलं म्हणजे ऑलिम्पिकला गेल्यासारखं येते. ओके ओके ओके. तर ते मग माझं टार्गेट ठरलं. मग त्या टार्गेटसाठी आम्ही बाहेर गावी जाऊन धावायला लागलो. तर असंच एका वेकेशनला आम्ही गेलो होतो गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियाला. तिथे आम्ही 3घांनी पार्टिसिपेट केलं. म्हणजे चिराग छोटा होता ना, तो किड्स रेसला, म्हणजे रेस वीकेंड आमचा सगळा असं मजा मजेचा असायचा रेसचा. आणि प्लस मग वेकेशन पण व्हायची. दोन्ही पण एकाच वेळेस वाजत. त्याला रनकेशन्स म्हणतात. आता तर ती फॅशनच झाली. म्हणजे अनेक लोक रनर जे आहेत ना, त्यांना वेकेशनला जायला कुठे तर ते आधी रेस बघतात. तिथे रेस असेल तर आम्ही जाऊ. म्हणजे दोन्ही कामं होऊन जातात त्याच्यामध्ये, तुमचं वेकेशन सुद्धा होतं आणि रेस सुद्धा होते. तर मग अशा प्रकारे तुम्ही फॉरेनच्या रेस पार्टिसिपेट करत गेलात आणि मग बॉस्टन ज्याच्यामध्ये नाही, तुम्ही बॉस्टन रेस कधी पार्टिसिपेट केली आणि त्याच्यानंतर तुमची बर्लिनची रेस ज्याच्यासाठी तुम्हाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तुमचं नाव नोंदवलं गेलं, तो प्रवास कसा झाला तुमचा? ओके, मी माझा प्रवास सांगते आता. म्हणजे 2013ला माझी पहिली फुल मॅरेथॉन झाली, जिच्यात मी फर्स्ट आले होते. म्हणजे मुंबई मॅरेथॉन, तेव्हा ती स्टँडर्ड चार्टर्ड होती. मग नंतर मग नेक्स्ट फुल मॅरेथॉन होती 2014. तर 14 मध्ये पण टॉप सेकंड आली होती. म्हणजे ऑलवेज इन टॉप 3 होतं. पण मग क्वालिफाईंग टाइम आला नव्हता बॉस्टनचा. मग त्याच्यामुळे मग आमचं म्हणजे जो तुम्ही फर्स्ट येऊन सुद्धा स्टँडर्ड चार्टरला फर्स्ट येऊन सुद्धा बॉस्टनचा क्वालिफाय टाइम आला नव्हता? नाही. ओके. कारण ते मुंबईचं वेदर आणि काय असतं किंवा मे बी रेस डेला तुमचं काय होईल आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. जसं आता अभ्यास केलाय आपण, आपल्याला इतके मार्क्स मिळायलाच पाहिजे, तसं रेस फुल मॅरेथॉन मध्ये नसतं. म्हणजे एकदम चांगलं ट्रेनिंग करून सुद्धा त्या दिवशी काय एक्सटर्नल फॅक्टर्स येतील आणि तुम्हाला काय होईल, वेदर किंवा दुसरं काही म्हणजे पाणी कसलं घेतलंय, न्यूट्रिशन वगैरे, त्या दिवशी तुमचा आदल्या दिवशी काय स्ट्रेस होता की नाही, लॉट ऑफ थिंग्स एफेक्ट. तर आणि ते अगदी बॉर्डर लाईन असलं तर चालत नाही ते टायमिंग ना. म्हणजे क्वालिफाईंग टाइमला तुमचं त्या टाइम पेक्षा पण 10-12 मिनिटं तरी फास्ट पाहिजे टायमिंग. सो तेवढा मोठा गॅप येऊ नाही शकत. म्हणून मग आम्ही ठरवलं की बाहेर गावी जाऊन धावायला पाहिजे. मग तसं मग 2016ला, मग त्याच्या आधी मी मॉरिशस मॅरेथॉनला गेलो. म्हणजे मॉरिशस मॅरेथॉन वेदर पण चांगलं असेल कारण बघितलं होतं की कसं असेल, म्हणजे सगळं रेस कंडिशन सगळं कळतं ना नेटवरनं. तर तसं आम्ही गेलो. पण तिथे गेल्यावर बघितलं तर अगदी हिली रेस होती. म्हणजे अगदी उंच उंच हिल्स होत्या. तर हिली रेस मध्ये तुमचा क्वालिफाईंग टाइम, म्हणजे तसं ट्रेनिंगच केलं नव्हतं कारण माझं ट्रेनिंग फक्त ट्रॅकवरच असायचं ना. सो आय मिस्ड क्वालिफाईंग टाइम. म्हणून मग तशी मॉरिशस झाली. तशीच मनीला फिलिपिन्स मध्ये पण मी सेकंड आले. म्हणजे तिथे सुद्धा मला पोडियम फिनिश होतं. पण तरी पण ते झालं नाही. मग गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियाला 2016ला माझी क्वालिफाईड टाइम झाला. आणि मग 2017 मध्ये मी बॉस्टन मॅरेथॉनला गेली. तर मग बॉस्टन मॅरेथॉनचा एक्सपिरियन्स कसा होता इतर मॅरेथॉनच्या कम्पॅरेटिव्हली? इतर मॅरेथॉनच्या बाबतीत फार वेगळा होता. आणि कारण पहिल्या ज्या मॅरेथॉन्स होत्या ज्या केलेल्या इंटरनॅशनल, त्या वेकेशन्स म्हणून फॅमिली बरोबर केलेलं, म्हणजे स्वतःच खर्च करून. पण बॉस्टन मध्ये कसं मला पुमा, म्हणजे मी मुंबई मॅरेथॉन मध्ये पण मग एका रेसमध्ये फर्स्ट आली होती. मग पुमाने मला अँबॅसेडर बनवलं तेव्हा. मग इव्हन टॉमटॉम वॉज अ GPS वॉच, तर त्यांनी पण मग अँबॅसेडर, म्हणजे अशा मोठ्या मोठ्या कंपन्या तुम्हाला दे कम फॉरवर्ड टू हेल्प यू, म्हणजे तेव्हा तरी तसं होतं. ब्रँड अँबॅसेडर म्हटल्या बऱ्याच आणखी कंपन्यांचे, बिकॉज तुम्ही वेल नोन फिगर झालात, मुंबईमध्ये सगळे ओळखायला लागले. जे रनिंग मध्ये जी मुंबईतली सगळ्यात मोठी मॅरेथॉन जी मांडली आहे त्याच्यात तुम्ही फर्स्ट आलात कंटिन्युअस ऑलमोस्ट 2-3 वर्षामध्ये. तसं होते पॉलिसी. आणि मग त्यांनी मग मला सपोर्ट करून, म्हणजे दे सेंट, म्हणजे माझं ट्रिप स्पॉन्सर केली होती पुमाने आणि टॉमटॉमने मला पण सपोर्ट केला होता. आणि तशी मग मी बॉस्टनला, म्हणजे बॉस्टन मॅरेथॉनचा अनुभव
त्याच्यामुळे तो मला एकदम स्वतःला प्राऊड वाटतं की त्या घरातल्या नवऱ्याकडनं पैसे नाही घेता मी तिथे गेले ते. पण एनिवे त्यांचा नेहमी सपोर्ट असतोच बाकी ठीक कुठे पण, कारण नंतरच्या पण मग ते पण आता करायला लागले ना रेसेस, तर आम्ही जातो सगळेच बरोबर, स्वतःच्याच खर्चाने जावं लागतं. पण वर्षातनं एकदा इट्स नॉट बॅड एकदा सगळ्यांनी जाऊन. तर मग ही जी त्याच्यानंतरची जी बर्लिन मॅरेथॉन आहे, ज्याच्यामध्ये तुमचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तुमचं नाव नोंदवलं गेलं, तर एक हे भारतीय पेहरावामध्ये रनिंग करायचं हे डोक्यात कसं आलं आणि मग ते तुम्ही अचीव कसं केलं? हा, सो 2017 मध्ये मग मी बॉस्टन मॅरेथॉन केली. तेव्हा ऍट द फिनिश लाईन जेव्हा तुमच्या गळ्यात मेडल्स टाकतात तेव्हा काही काही लोकांना वेगळे मेडल्स मिळाले होते. सो जे स्टार मेडल्स म्हणतात त्याला. सो मी विचारले की व्हॉट आर दीज मेडल्स फॉर. मग त्याच्यातनं मला कळलं की बॉस्टन मॅरेथॉन सारख्या अजून जगामध्ये 6 वेगवेगळ्या, म्हणजे 5 मोर, म्हणजे बॉस्टन, बर्लिन, शिकागो, न्यूयॉर्क आणि टोकियो आणि लंडन, अशा 6 मॅरेथॉन्स आहेत. त्या सगळ्या एकत्र केल्या तर तुम्हाला ते म्हणजे मेडल मिळतं. त्याला स्टार वर्ल्ड मेजर्स म्हणतात. वर्ल्ड मॅरेथॉन मेजर्सच्या ते मेडल असतं. सो त्याच्यात कळलं की मग बर्लिन असते आणि असं असतं. मग त्या जगातल्या ह्या मेडल केल्या म्हणजे मोठं, म्हणजे असं काशीला गेल्यासारखं म्हणजे हे असतं ते, प्रत्येकाने जायला पाहिजे तसं टाईपचं. पॅराडाईस रनर्सचं एक मोठी स्पेशल अचीवमेंट की स्टार मेडल. जसं बॉस्टन क्वालिफाय झालं नंतर मग आता ते देर इज नो एंड टू इट ऍक्च्युली. तर तसं मग मला कळलं की बर्लिन पण आहे मग वेगळ्या. मग त्याच्यानंतर मला ठरवलं की ठीक आहे मी बर्लिन पण करायला पाहिजे. पण मग हे बॉस्टन कसं एक ध्येय होतं ना, आणि मला सपोर्ट मिळाला. पण आता बर्लिन वगैरे मग नवरा कसं पाठवेल परत, असं पण होतं डाऊट. पण हो, मनामध्ये इच्छा होती. पण एकदा बॉस्टन करून जेव्हा इंडियात परत आल्यावर इतक्या रनर ग्रुप्सने मला हे केलं ना, फेलिसिटेशन आणि इन्व्हिटेशन आणि काय काय खूप मान सन्मान दिला. आणि तसंच मग गिरगाव रनर्स ग्रुप आहे, तर त्यांनी मला त्यांच्या ग्रुपमध्ये इन्क्लूड केलं. त्यांनी माझं हे केलं तर सन्मान पण केला. आणि त्याच्यानंतर मग गिरगाव ग्रुप असं पिंकॅथॉनने पण सांगितलं की तू गिरगाव रनिंग ग्रुप चालू करायला पाहिजे. म्हणजे ह्या मला ते इन्व्हिटेशन करायचे जुहूला वगैरे, पण मी म्हटलं होतं की इतक्या दूर तर मी ट्रेनिंगला नाही जाऊ शकत. म्हणजे मी म्हणते ना, आपल्याला वेळच देता येते रनिंगला. स्वतः घरातनं धावत सुटलं तर ठीक आहे, पण स्पेशल 1.5 तास कुठे प्रवास करून जायचं मग ट्रेनिंग करायचं, दॅट वॉज नॉट फिजिबल. म्हणून मग इथे जवळच्या जवळ चौपाटीला मी गिरगाव पिंकॅथॉन ग्रुप चालू केला. आणि मग दर आठवड्यातनं एकदा मी त्यांना ट्रेनिंग देत गेले. तर तसं मग त्यांनी एकदा ठरवलं की गुढीपाडवा रन सेलिब्रेट करूया. गुढीपाडव्यासाठी मग सगळ्यांनी ट्रेडिशनल घालायचं असं ठरवलं होतं. सो मग मी पण मग नऊवारी घातली आणि थोडस म्हणजे माझ्या हात फ्लॅग ऑफ वगैरे होतं ते केलं. आणि मी धावणार नव्हते तरी पण ऑटोमॅटिकली धावायला सुरुवात झाली. तर रनिंग विसरले की मी साडी घातलीये. आणि त्याच्यात काही फोटोज काढले होते, ते फेसबुकवर वगैरे टाकले. आणि त्याच्यात मग काही लोकांनी मला टॅग केलं, इट्स टाइम टू मेक द वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे. मला माहित नव्हतं काय वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे. आणि मी ते बर्लिन मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन पण मी असं करून ठेवलेलं की नंबर लागला तर ठीक आहे, नाही तर नाही. कारण ह्या वर्ल्ड मेजर मॅरेथॉन्स आहेत ना, त्याच्यात एंट्री करायला इट्स व्हेरी टफ टू गेट एंट्रीज. म्हणजे टायमिंगच्या तुमच्या क्वालिफाईंगच्या एंट्रीज असतात ना त्या. तर लकीली त्या पिरियड मध्ये असं झालं ना, बर्लिन मॅरेथॉन बरोबर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पण टायअप झालेलं असतं. आणि दे एनकरेज यू टू ड्रेस वेअर इन रन इन अ कॉस्ट्युम. तर अनेक लोक असे कॉस्ट्युम घालून रन करतात. आणि त्याचं तुम्ही म्हणजे वेगवेगळं ध्येय असतं त्याचं, की रेस काही अवेअरनेस करायचं असतं क्रिएट, किंवा फंड रेस करायचे असतं कुठल्या चॅरिटीसाठी वगैरे, त्याच्यासाठी ते करतात. तर तसं मग ते न्यूज लेटर आलं होतं की तुम्ही तुमचं रन इंटरेस्टिंग करायचं असेल तर यू कॅन रन इन कॉस्ट्युम. आणि त्याच वेळेला इकडे ते गिरगाव रनच आमचं गुढीपाडव्याचं रनचं नऊवारीचे पण फोटो आले ते. तर मी म्हटलं वाय नॉट मी ट्राय ना, म्हणजे 5 किलोमीटर धावून बघितलं होतं, तर एवढं काही डिफिकल्ट वाटलं नव्हतं. फक्त ते दागिने जरा जड असतात आणि ते आपटतात वगैरे, आणि साडी पण मध्ये मध्ये थोडी अडकते, पण जरा नीट ऍडजस्ट केली तर होईल असं, म्हणजे पॉसिबल आहे असं वाटत होतं. आणि रनर्सला ना, एकदा मॅरेथॉनर बनले ना, तर एव्हरीथिंग लुक्स पॉसिबल, म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल असं एक फिलिंगच येतं की यू कॅन डू इट. थोडंसं टफ वाटेल तर इट्स बेटर, मोर इट इज चॅलेंजिंग, मोर इट इज रिवॉर्डिंग ऑल्सो.
म्हणजे एखादी गोष्ट इझिली मिळाली तर त्याची मजा नाही आहे. थोडा त्रास झालेला असला ना ती मग मजा असते. सैनी तसंच मग ती एक कल्पना आली की आपण करायला पाहिजे आणि हा पेहराव पण इंटरनॅशनल लेवलवर पण जाईल. आणि मग लगेच तो मी अप्लाय केलं. म्हणजे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या ऑफिशियल्स बरोबर कम्युनिकेशन असतं. मध्ये ते त्यांना अप्रुव्हल लागतं कॉस्ट्युमचं वगैरे. मग ते दे केप्ट मी इन टच की कसं तुमचं ट्रेनिंग चालू आहे वगैरे. मी रनिंग केलंच नव्हतं जास्त त्या साडीवर, पण त्यांचा पण सपोर्ट असतो ना, ते कीप आस्किंग यू, तुमचे फोटो पाठवा, तुमचा एक्सपिरियन्स पाठवा, असं तसं. त्याच्यामुळे मग तो सपोर्ट मिळत गेला आणि ते झालं बर्लिनचं. आणि मग त्याच्यात तुमचा टायमिंग मला वाटतं 3 hours 57 minutesचा टाइम त्या बर्लिन रेसचा होता. ऍक्च्युली त्यांनी टायमिंग पण विचारलं की तुम्हाला किती वेळात करायचं. तर माझं टार्गेट मी 350 ठरवलं होतं. 3 तास 50 मिनिटात. कारण माझं 347 झालेलं होतं. आणि बॉस्टन मॅरेथॉन अगदी टफ होती जी मी केली होती त्या दिवशी. वर्ल्ड हॉटेस्ट डे होता. तेव्हा पण अनेक चांगले रनर्स, टायमिंगचे रनर्सचं पण टायमिंग जरा कमी, म्हणजे सॅटिस्फॅक्टरी नव्हतं आलं प्रत्येकाप्रमाणे. तर पण माझं 351 आलं होतं तेव्हा. ओके, बॉस्टनला तुमचं 351 होतं. सो म्हणजे टफ कंडिशन मध्ये पण 351 येतं, म्हणजे साडीमध्ये पण येऊ शकेल असं. साडी पण टफ. एकदा तुम्हाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तुमचं नाव नोंदवलं गेल्यावरती फिलिंग काय होती तुमची? व्हॉट यू फेल्ट? नाव नोंदवण्याचं तर फिलिंग म्हणजे ऍक्च्युली तर रेस एक्सपिरियन्स ना तो एक वेगळा अनुभव आहे. कारण रेस विकेंडला ज्या एलिट ऍथलीट्स बरोबर, म्हणजे एलियूड किपचोगे वगैरे सगळे वर्ल्ड रेकॉर्ड, ज्या वर्षी मी केलं त्या वर्षीच वर्ल्ड रेकॉर्ड पण झालं मॅरेथॉनचं. म्हणजे टोटल मेन्स रेकॉर्ड जे आहे ना ते वर्ल्ड रेकॉर्ड, रिअल वर्ल्ड रेकॉर्ड माझं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तर तिथे माझ्यासारखेच अनेक काही लोक होते ज्यांनी कॉस्ट्युम रनचा ट्राय केलेला होता. म्हणजे त्यांचं पण हॉल ऑफ फेम असा एक इव्हेंट असतो. त्याच्यामध्ये सगळे हे एलिट रनर्स, स्टार रनर्स, त्यांना बोलवून त्यांचं इंटरव्ह्यूज होता, मीडिया इंटरॅक्शन असते. आणि जर्मन टीव्हीवर माझी इंटरव्ह्यू गेली. आणि लकीली काय झालं, मी एकटीच लेडी होते म्हणजे रनर. त्याच्यामुळे एवढं अटेन्शन आलं सगळ्या मीडियामधून की इव्हन म्हणजे तिथं 50,000 लोक पार्टिसिपेट करतात आणि त्याच्यामध्ये फक्त मला एक टीव्हीचं सगळं इंटरव्ह्यूज, इव्हन बिफोर रेसच्या आधी पण टीव्ही इंटरव्ह्यूज. आणि मग अनेक इंडियन लोक, मराठी लोक ज्यांनी त्यांच्या टीव्हीवर बघितलं, जर्मनीला असलेले, त्यांनी पण मला नंतर मी घरी आल्यावर बघितलं फेसबुकवर वगैरे, मेसेंजर्सवर, की दे हॅड कॉंग्रॅच्युलेटेड मी. मला इन्व्हाइट केलं होतं बर्लिनला, आमच्याकडे या. म्हणजे मी बर्लिनला गेले ना, मी मुंबईत आल्यावर सगळे मेसेजेस बघितले. तर ते म्हणजे रन रूट वर सुद्धा मला चिअर करायला आले होते. आणि त्याच्यामुळे मी माझं नाव पण ऐकलं, कम ऑन क्रांती वगैरे असं, माहिती. म्हणजे बर्लिन मला कोण ओळखेल, पण फेम म्हणजे तिथे खूपच मीडियाचं टेन्शनमुळे. आणि वर्ल्ड रेकॉर्ड होतं ना ते, त्याच्यामुळे जास्त. आणि तिकडच्या मीडियाने नोंद घेतल्यामुळे इंडियामध्ये पण. तुम्ही एकटा गेला होता तिथे बर्लिनला? तुमचे फॅमिली मेंबर्स कोणी होते तुमचे त्यावेळेला? मग कॅप्टन पण होते, म्हणजे त्यांनी ते पण पण होते. आणि माझ्या बरोबर धावणारे एक नामदेवराव भोसले म्हणून आहेत, ते पण होते. म्हणजे आम्ही तिघं बरोबर गेलेलो. सो मग आतापर्यंतचा तुमचा बेस्ट टायमिंग काय? एकतर 42 किलोमीटर साठी सुद्धा आणि 21 किलोमीटर साठी सुद्धा. 21चा माझा 144 आहे. आणि तरी पण माझा कोच वॉज नॉट हॅपी की तुझं अबिलिटी आहे अजून, पण तू 100% देत नाहीये. पण मी पण जास्त पुश करत नाही, कारण आपल्याला कसं, म्हणजे तेच एक हे नाही ना, म्हणजे वी हॅव सो मेनी थिंग्स टू लुक आफ्टर. घर बघायचे, कामं बघायची. आणि आपण काही डेडिकेटेड ऍथलीट्स नाही आहेत. म्हणजे जे फुल टाइम ऍथलीट्स असतात त्यांना फक्त ट्रेनिंग करतात, खातात, रेस्ट घेतात आणि त्यांचं फुल टाइम तेच एक जॉब असतो. पण आपण अमॅच्युअर लेवल रनर्सला ते सगळं ते देता येत नाही ना फुल. एनिवे, तर मग तो 144 जो आहे तो माझा हाफ मॅरेथॉनचा आहे. आणि फुल मॅरेथॉनचा 347 जो मी गोल्ड कोस्टला केला होता. आणि तुम्ही आतापर्यंत केलेली सगळ्यात लॉंगेस्ट मॅरेथॉन कोणती? ती कॉम्रेड्स इज अ साऊथ आफ्रिका, डर्बन टू पीटरमारिट्झबर्ग, असं ऑलमोस्ट 90 किलोमीटरची रेस असते. आणि ती कठीण असते कारण ती अपहिल आहे. म्हणजे खूप म्हणजे चालू होते समुद्र सपाटीपासून तर वरती जात जात ती 90. आणि तिला पण कसं आहे ना, ती टफ कशामुळे की तिला असे फेजेस आहेत आणि त्या स्टेजवर तुमचं म्हणजे टायमिंग, आय मीन
कट ऑफ असतात त्याच्या आत तुमची व्हायला पाहिजे. आणि म्हणजे तुमचा शेवटचा कट ऑफ तुमचा टाइम बरोबर झालेला आहे, पण 12 तासाच्या आत जर तुमची नाही झाली तर तुम्हाला फिनिशर मेडल पण मिळत नाही. म्हणजे एवढे ट्रेनिंग करून त्याला वर्ष ट्रेनिंग करावं लागतं. आणि ते सगळं करून सुद्धा तिथे जाऊन एखादा कट ऑफ मिस झाला की गेलं. हाईट किती पर्यंत जाते समुद्र सपाटीपासून स्टार्ट होऊन काय हाईट पर्यंत ते पोहोचता तुम्ही साधारण किती फूट? अराउंड 1000च्या वरच. आय हॅव टू चेक. मी बघितलं नाही कारण ती 2019 2019 मध्येच केली. पण ते पण माझा ना लॉंग टर्म गोल होता माझा. आधी मला हे वर्ल्ड मेजर्स करायचे होते. मी म्हटलं ना ह्या 6 रेसेस वर्ल्ड मेजर्स, बॉस्टन, बर्लिन, न्यूयॉर्क, ह्या शिकागो. सगळ्या केल्या तुम्ही? नाही, त्या 4 झाल्या, पण आता पॅन्डेमिक ह्या वर्षी माझी लंडन मॅरेथॉन होती. 4 कम्प्लीट केल्या, म्हणजे 2 बाकी आहेत तुमच्या. लंडन आणि टोकियो बाकी आहे. तर लंडनचं माझं एंट्री म्हणजे विजा होता, फ्लाईट, अकोमोडेशन सगळं झालेलं. एप्रिल मध्ये होती, पण पॅन्डेमिक मुळे ती होपफुली नेक्स्ट इयर तुम्ही ऑलिम्पिक्स बरोबर जपानची करू शकाल. ऑलिम्पिक्स आहे ना पुढच्या वर्षी. T20 करायची होती ऑलिम्पिक बरोबरच, पण ती पण होईल, बघूया आता काय होईल ते. तर ही 88 किलोमीटर, मला वाटतं ती 88 किलोमीटर ना डर्बन मॅरेथॉन जी म्हणालात, तर ती होऊन जाते कारण तुम्ही म्हणजे ते मेजर केलेलं असतं सेंटर पासून ना रोडच्या. मला काय म्हणायचं त्याच्यात ते किती आवर्स लागले, किती आवर्स मध्ये कम्प्लीट केली तुम्ही? ती मी 11:22 मध्ये केली. 11 आवर्स. कंटिन्युअस 11 तास 22 मिनिटं तुम्ही कंटिन्युअस पळत होता? हो, म्हणजे कंटिन्युअस धावत बसताना मध्ये मध्ये टॉयलेट ब्रेक्स असतात, सगळं मग टाइम मध्ये जातं ना वाया. पण ते इट्स अ मस्ट. ग्रेट. तो एक थोडासा वेगळा एक्सपिरियन्स ना, कंटिन्युअस 88 किलोमीटर रन करणं एक आणखी एक वेगळा एक्सपिरियन्स, आणि कॉन्फिडन्स पण वाढला असेल त्याच्यामध्ये तुमचा आणखी. हो, ऍक्च्युली मला करायची होती आणि चांगल्या टायमिंग मध्ये करायची आहे. म्हणजे होती ती आधी वर्ल्ड मेजर्स करायचे होते, पण नवऱ्यानेच एकदम आता त्यांनी रनिंग चालू केलं तर बाकीचे फ्रेंड्स करत होते आणि ते वर ट्रेनिंग फॉर अ इयर. मग त्यांनी पण तुमच्याबरोबर गेली ती? मिस्टरांनी पण तुमच्याबरोबर गेली? हो. त्यांनी ह्या वर्षाची पण रजिस्टर केली होती, पण ती पण कॅन्सल झाली आता. मग आता तुम्ही जेव्हा दोघं रनिंग बरोबर करता तर टायमिंग कसं असतं दोघांचं, कोणाचं बेटर असतं? प्रत्येकाने आपापलं टायमिंग बेटर आहे असं समजायला पाहिजे. कारण आमच्यामध्ये कॉम्पिटिशन ठेवूच शकत नाही तशी, कारण ही इज ऍक्च्युली ही इज इनटू लॉट ऑफ मल्टिपल स्पोर्ट्स. आणि रनिंग ते म्हणतात आय हेट रनिंग, पण तुझ्यासाठी धावतो असंही म्हणतात. पण ऍटलीस्ट धावतात आणि त्यांच्या निमित्ताने मला पण धावता येतं असं मी म्हणते. मी वाचल्याप्रमाणे तुमचं टायमिंग त्यांच्यापेक्षा बेटर असतं, मी न्यूजपेपर मध्ये वाचल्याप्रमाणे. हो, आज होतं इंडियन आजच्या टाइम्स ऑफ इंडिया मध्ये पण तुमच्याबद्दल आलेलं आहे आणि तुमची फोटो आहे त्याच्यामध्ये तुमच्या इंडियन एक्सप्रेस वाटतं ते, इंडियन एक्सप्रेस. ओके, हा. तर आता एक तर तुम्ही एक वेगळं पण म्हणजे तुम्ही स्वतःचं सिद्ध केलं, परत भारताचं नाव पण तुम्ही परदेशामध्ये सगळीकडे फेमस केलं, आणि तुम्ही नुसतं रनिंग याच्यामध्ये नाही, तुम्ही योगा पण तुम्ही करता, योगाची पण तुम्ही टीचर आहात, लायन्स क्लब मध्ये सुद्धा तुम्ही ऍक्टिव्हली मेंबर्स आहात, म्हणजे तुम्हाला सोशल काम मध्ये सुद्धा तुमचं इन्व्हॉल्वमेंट आहे. तर हे एवढं सगळं तुमच्या घरचा बिझनेस पण हँडल करताय, सोशली पण तुम्ही, म्हणजे लायन्स क्लबचं कंटिन्युअस 2 वर्ष तुम्ही प्रेसिडेंट होतात, आणि मग हे जे योगाची टीचिंग पण तुम्ही, तर योगाची टीचिंग पण तुम्ही प्रोफेशनली असं टीचिंग करता की तुम्ही जस्ट टीचर बनलेला आहेत, कोर्स केलेला आहे? योगाचा मी जस्ट कोर्स केलाय आणि त्याप्रमाणे त्याबरोबर मी बाकीचे पण अनेक कोर्सेस केलेत. कारण जे पण आता रनिंग घेतलं तर मी म्हटलं ना की ते बेस्ट पॉसिबल करता यायला पाहिजे आपण, त्यासाठी सायंटिफिक अप्रोच असतो आणि प्रॉपर ट्रेनिंग स्केड्यूल, ट्रेनिंग प्लॅन करावा लागतो. तर न्यूट्रिशन आणि मग तुम्ही गाईड पण करता ज्यांना आता हे काय करायचे असतील, मॅरेथॉन करायचे असतील, फॉरेनला ज्यांना करायचे असतील, परदेशात करायचे असतील, म्हणजे मी असं प्रोफेशनली कोच करून देत नाही कोणा, म्हणजे असं देत कोचिंग म्हणजे मी पिंकॅथॉन अँबॅसेडर आहे आणि दर शनिवारी आमचं फ्री ट्रेनिंग असतं स्त्रियांसाठी. तर मी गिरगावचं सेक्शन म्हणजे साऊथ मुंबईचं सेक्शन मी गाईड करते आणि भरपूर जवळजवळ 200च्या वर माझे मेंबर्स आहेत. आणि तेच नाही की ऑल ओव्हर इंडिया, एकदा बॉस्टन झाली ना तर भरपूर रनिंग ग्रुप्स आहेत, त्यांनी मला त्यांच्या ग्रुप्समध्ये गायडन्स म्हणून ऍड केलं होतं आणि देत असते कोणी, आणि फेसबुक वरनं पण अनेक क्वेश्चन्स विचारत असतात. सो आय एम रेडी टू गाईड मेनी. आता एक जस्ट लोकांच्या नॉलेजसाठी मला ते प्रश्न विचारायचे आहेत, कारण की बऱ्याच लोकांना डाऊट असतात आणि काही लोकांचे ऐकलेलं असतं लोकांकडनं, काहींचे एक्सपिरियन्स असतात की रनिंग केल्यानंतर तुमच्या गुडघ्याला त्रास होतो,
किंवा त्याच्यामुळे तुम्ही रनिंग जास्त करू नये, किंवा बऱ्याच वेळा डॉक्टर सुद्धा सजेस्ट करतात की तुम्ही रनिंग नका करू, वॉक करा किंवा ब्रिस्क वॉक करा, पण रनिंग अवॉइड करा की तुम्हाला लॉंग टर्म मध्ये प्रॉब्लेम होईल. तर व्हॉट इज युअर सजेशन आणि तुमचा एक्सपिरियन्स काय, तुमचं काय मत आहे की? आणि परत काहींचं असं पण असतं की आता एवढे वर्ष मी रनिंग नाही केली, आता मला रनिंग करायला डिफिकल्ट जाईल. तर याच्याबद्दल तुम्ही काय गाईड करू शकता? परत महिलांसाठी काही विशेष गायडन्स, ज्या पर्टिक्युलरली 40च्या वयामध्ये स्त्रिया असतील, 35-40? हो, ऍक्च्युली कोणी पण रनिंग करू शकतं. इवन नीजला त्रास होत नाही रनिंगने. रनिंगने नीज उलट चांगले स्ट्रॉंग होतात. सो आणि रनिंग इज द बेस्ट एक्सरसाइज फॉर स्ट्रेंथनिंग ऑफ युअर बोन्स. आणि सगळ्यात इझी पण आहे. आणि स्त्रियांनी पण सुरुवातीला जर करायचं असेल तर ग्रॅज्युअली करायला पाहिजे असतं. आणि म्हणूनच मी ते सायंटिफिक अप्रोच सांगते प्रत्येकाला फॉलो करायला. कारण सुरुवात म्हणजे वॉक जॉगने करायची. कारण अचानक तुम्ही धावू पण शकणार नाही. माहिती 100 मीटर्स पण नॉन रनरला जर सांगितलं तर चालू नाही करू शकत डायरेक्टली धावायला. सो ऍज पर द पर्सन टू पर्सन तुम्ही हे करू शकता ट्रेनिंग अप्रोच. आणि कुठला पण म्हणजे इट इज पॉसिबल टू ट्रेन फॉर एनी डिस्टन्स. ओके. आणि कोणालाही का काही त्यासाठी पर्टिक्युलर टाइपची बॉडी पाहिजे, ऍथलेटिक्स बॉडी पाहिजे, की असं तुमच्या हिशोबाने काय कोणीही रनिंग करू शकतो? टाइपची बॉडी असेल तर त्याप्रमाणे तसं ट्रेनिंग देऊन अचीव्ह करता येतं. सो रनिंग इज नॉट ओनली फॉर ऍथलेटिक. तसं मला पण असं वाटायचं. आणि अनेक विदाउट कोच केलं जाऊ शकतो का? कोच इज मस्ट? कोच इज मस्ट. सम गायडन्स हॅज टू बी देअर. तरच म्हणजे ऍटलीस्ट सुरुवातीला तरी पाहिजे. आणि मग एकदा आपल्याला कळेल, वन्स यू स्टार्ट नोईंग हाऊ तुमच्या स्वतःच्या बॉडीकडे लिस्निंग झालं म्हणजे इट्स ऑलवेज रनिंग का मला आवडतं आणि का इझी. इट इज अ मेडिटेटिव्ह. आणि प्रत्येक वेळेला रनिंग आपल्या श्वासाबरोबर आपण आपल्या श्वासाबरोबरच असतो. आणि ऑल द टाइम यू आर लिस्निंग टू युअर बॉडी. म्हणजे कुठे काय होतंय का, फीडबॅक काय येतोय बॉडी मधून. तर त्याच्यामुळे असं कोणाला जर नुसतं बसून मेडिटेशन करता येत नसेल तर डायरेक्ट वॉकला जा. वॉकिंग ऑल्सो इज अ गुड मेडिटेशन. आणि नाही तर मग रन करा, जॉग करा. तर त्याच्याने इतकं सायंटिफिकली पण प्रोव्हन झालंय की हाऊ इट इज गुड फॉर युअर माइंड. ब्रेन सेल्स पण वाढतात. म्हणजे मुलांनी स्टुडंट्स लाईफ मध्ये पण करायला पाहिजे. तर मी तर रनिंगची अँबॅसेडर आहे खरी. ग्रेट. तुम्ही म्हणालात की कोच सुरुवातीला आवश्यक आहे. सुरुवात म्हणजे किती पिरियड? 1 महिना, 2 महिने, 3 महिने? नाही असं नाही. म्हणजे एखादं तुमचं डिस्टन्सची तुम्हाला रेस असेल, काय तुमचं काय टार्गेट आहे, किती डिस्टन्स तुम्हाला करून बघायचंय. म्हणजे 10K की 21K की फुल मॅरेथॉन की अल्ट्रा रेसेस वगैरे असं. सो त्याच्यासाठी म्हणजे सुरुवात म्हणजे तुम्ही बिगिनर जेव्हा असाल तर तुम्ही कोणाचा तरी गायडन्स एक्सपर्टचा घ्यायलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग वन्स यू नो तुम्हाला स्वतःला ते कळेल की कुठल्या लेवलला आलंय की मग द पर्सन हु इज गायडिंग यू ऑल्सो विल टेल यू की नाव यू कॅन डू ऑन युअर ओन वगैरे. तर आणि जर कॉम्पिटेटिव्ह लेवलवर पाहिजे तर यू नीड टू हॅव अ कोच अँड समबडी मेंटर टू गाईड. म्हणजे ऍटलीस्ट एखादी कॉम्पिटिशन किंवा एखादी मॅरेथॉन 10 किलोमीटरची असेल, 21 किलोमीटरची, ती तुम्ही कम्प्लीट करा कोचच्या गायडन्स मध्ये. मग तुम्हाला एक साधारण आयडिया येऊन जाईल की कसा तुमचे पाय कसे असायला पाहिजे, तुमचा आहार कसा असायला पाहिजे, आणि कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्ही विदाउट इंजरीज रेस कम्प्लीट करता. मग तुम्हाला कॉन्फिडन्स पण येतो आणि गायडन्स पण येऊन जातो. बरोबर ना? येस. म्हणजे बेसिक रूल इज टू मच टू सून करायलाच नको. कुठलं म्हणजे अगदी पटकन मोठं डिस्टन्स करायला पाहिजे किंवा मी अगदी स्पीडने करतोय तर ते केलं की मग इंजरी होईल आणि मग काउंटर प्रोडक्टिव्ह होतं सगळं. म्हणजे इंजरी तुम्ही मागे बसतात. दुसरं पॉईंट, मॅरेथॉनच्या आधी खाण्यामध्ये किंवा काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे तुमचं, त्याच्याबद्दल काय गायडन्स? जस्ट मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी काय करायला पाहिजे? मॅरेथॉनच्या आदल्या दिवशीच करायला पाहिजे. इट इज नॉट गुड म्हणजे तो वी डोंट हॅव टू थिंक ओनली द डे बिफोर मॅरेथॉन. पण आधीपासून म्हणजे जवळजवळ मॅरेथॉनचं ट्रेनिंग जवळजवळ 6 महिन्यापासून चालतं. तर तुमचा तो बिल्डअप जो फेज आहे तेव्हा पण तुमचा न्यूट्रिशनवर तुम्हाला फोकस करावा लागतो. आणि लॉंग रन्स मध्ये तुम्ही काय खाताय, मध्ये मध्ये काय तुम्ही हायड्रेशन आणि एनर्जी ड्रिंक कोणतं घेताय, तर ते सगळं ट्रेनिंग लॉंग रन्स मध्ये करायचं असतं. मग तेच तुम्ही ऍक्च्युअली मॅरेथॉनच्या दिवशी करायला पाहिजे असतं. सो मॅरेथॉनच्या 2-3 दिवस आधी जरा कार्ब लोडिंग वगैरे चालू असतं. म्हणजे वॉटर लोडिंग आणि कार्ब लोडिंग. म्हणजे यू नीड अ मोर आपल्या मसलमध्ये ग्लायकोजन साचून ठेवण्यासाठी जे आहार असतो तो करायला पाहिजे असतो.
कार्ब लोडिंग म्हणजे तुम्हाला कार्बोहायड्रेट्स म्हणायचे? हा, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे पटॅटोज, रताळी वगैरे, आणि होल व्हीट सगळं. आता तुम्ही इंडियातल्या पण मॅरेथॉन रन केल्या आहेत, फॉरेन मधल्या पण रन केल्या, त्या दोघांमध्ये मेजर डिफरन्स काय सांगाल तुम्ही? ऑर्गनायझेशन बद्दल किंवा जे मॅनेजमेंट आहे त्याच्याबद्दल, किंवा तुम्हाला डिफरन्स कशामध्ये जाणवला? डिफरन्स तो खूप गोष्टींमध्ये जाणवतो. फर्स्ट इज अ वेदर. ओके, तिथलं वेदर अगदी रनर वेदर इज डिफरंट, मी याच्याबद्दल बोलतोय जनरली. रोड कंडिशन्स, म्हणजे रोड इतकं बेस्ट रूट असतं, म्हणजे आपले कसे खाच खळगे असतात, लेवल पण नसते. सो ते पण बारीक बारीक गोष्टी विचार केला आपल्या टायमिंगचा, तर ते पण मॅटर्स आणि रस्त्याच्या दुतर्फा जो चिअरिंग क्राऊड असतो, तो 1 मीटर सुद्धा अंतर तुम्हाला सापडणार नाही की जिथे कोणी नाहीये चिअरिंगला. फुल 42 किलोमीटर, म्हणजे ह्या ज्या वर्ल्ड मेजर रेसेस आहेत तिथे सगळं चिअर, म्हणजे आता बर्लिन फॉर एक्झाम्पल, फुल म्युझिकल मॅरेथॉन, म्हणजे लाईव्ह म्युझिक बँड आणि दोघी बाजूंना फुल, म्हणजे फुल एवढे, आणि तो रूट काय असा लूप मध्ये नसतो, म्हणजे एकदा तुम्ही गेलात की त्या रोडवर तुम्ही परत येणार नाहीयेत, म्हणजे फुल एवढं 42 किलोमीटर. फुल एनर्जी असते, सगळ्या बाजूने फुल एनर्जी असते म्हणू शकतो आपण. तुमचं, म्हणूनच माझे बाहेर देशात गेल्यावर सगळे टायमिंग चांगले येतात. आणि अनदर ऑब्झर्वेशन ऑफ माइन इज, इंडिया मधली जी रेस केली, म्हणजे मी फक्त मुंबई मॅरेथॉनच फुल मॅरेथॉन केला इंडियामध्ये, तर प्रत्येक मॅरेथॉनला एक नख जातं माझं, म्हणजे टो नेल. सो मी ते जमवले पण आहे, नावं लिहून ठेवलीत, म्हणजे इयर्स. ओके, सो 1 टो नेल इज सॅक्रिफाईस्ड एव्हरी मॅरेथॉन, म्हणजे इंडिया, आय डोंट नो, म्हणजे माझं स्वतःचा अनुभव येतो की मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा धावली, आता पण मी लंडन मॅरेथॉन केली, म्हणजे व्हर्च्युअल केली, तेव्हा पण माझं एक टो नेल गेलं. आणि दरवर्षी स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनला पण एक, म्हणजे टो नेल म्हणजे एक अंगठाचं मोठं नख असतं ना ते, आणि एक नवीन नख यायला परत 6 महिने लागतात. म्हणजे तो पण जातं म्हटल्यावर ते तुम्हाला जाणवत असेल ना, डायरेक्ट जातं म्हटल्यावर ते रनिंग करताना पण कळत असेल. आपटून म्हणजे एवढे हजारो वेळा तुमचा पाय आपटतो ना, जवळजवळ लाखो वेळेला आपटत असेल, कारण एव्हरी टाइम यू रन, म्हणजे 1 मीटरची तुमची स्ट्राइड पकडली तर 42,000च्याही वर होतं ते, म्हणजे 44,000 रेस होते खरं म्हणजे. एक्झॅक्टली ते रेस रूट मेजर केला असतो तो सेंटर पासून असतो रोडच्या, पण वी नेवर रन ऑन द सेंटर. आपण वॉटर स्टेशनला गेलो, लेफ्टला गेलो, मग रोडच्या राईटला गेलो असं. आणि बाहेर देशात तर रोड अगदी वाईड असतात, तर त्याच्यामुळे माझं न्यूयॉर्कचं रेस तर 44.5 किलोमीटर आहे डिस्टन्स, म्हणजे आपल्या जीपीएस वॉच मध्ये 42 किलोमीटरची रेस 2.5 किलोमीटर तुम्ही जास्त धावता, आणि तरी पण टायमिंग चांगलं येतं. सो दॅट इज अनदर ऑब्झर्वेशन. या ओके, मग आता ह्या एवढ्या तुम्ही रेस करताय, ब्रँड अँबॅसेडर झालायत, मग हे आता तुमचं हे रनिंग करण्याच्या आधीचं क्रांती साळवी आणि आताच्या क्रांती साळवी, तुम्हाला स्वतःबद्दलचं काय, स्वतःच्या इमेज बद्दल किंवा स्वतःला कसं वाटतं? हा, रनिंग मुळे मला कॉन्फिडन्स आलेला आहे. सुरुवातीला कसं घर, म्हणजे जशी शाळेत असती ना, शाळा आणि अभ्यास आणि घर, आणि नंतर मग लग्नानंतर ऑफिस आणि घर, घर ऑफिस आणि एवढंच लिमिटेड, आणि फ्रेंड्स किंवा बाहेरचं काही सोशल असेल तर नवऱ्याबरोबरचं, म्हणजे नवरा सांगेल तर तसं, म्हणजे एवढं माझं होतं, म्हणजे मे बी यू कॅन कॉल इट एज अ ओबेडियंट वाईफ, अ सबमिसिव्ह असं काय. पण नंतर मग एकदा चिराग लहान होता, म्हणजे शाळेत जायला लागला, तर शाळेमध्ये पण मी ऍक्टिव्ह पेरेंट कमिटीमध्ये होते. सो रनिंग चालू केल्यानंतर मग जास्त कॉन्फिडन्स आला, आणि आय फील लाईक हेल्पिंग टू अदर्स आणि गिव्हिंग बॅक टू सोसायटी. सो तसंच मग आमचं चांगला ग्रुप बनलाय. आणखी टेक्निकल प्रश्न, की शूज साठी तुम्ही काय रिकमेंडेशन कराल का, की शूज नवीन शूज असायला पाहिजे, की शूज किती जुने हे पर्यंत वापरू शकतो एखादा रनर? शूज मध्ये स्टँडर्ड शूजचं लाईफ असतं ना, ते 6 months और 300 किलोमीटर असं, विच एव्हर इज अर्लियर. ओके, विच एव्हर इज अर्लियर, म्हणजे 6 months झाले कशा पण प्रकारे, तर यू हॅव टू चेंज लाईक दॅट. नाही तर मग 300 किलोमीटर झालं तरी पण खराब होतं, म्हणजे त्याचं जे फोम असतं, म्हणजे आता माझे शूज तर खराब होतच नाही, मी म्हणते अरे किती चांगले आहेत, अजून वर्ष पण वापरू शकते, पण ते फोमचं जे कुशनिंग असतं किंवा काय त्या सॉफ्टनेस असतो ना, तो नष्ट होतो, म्हणजे बाय एज. त्याच्याने काही प्रॉब्लेम येतो का रनर्सला किंवा कोणालाही?
जे शूज ते शूज तसे कंटिन्युअस वापरत राहिले तर. हो, एक तर वॉर्न आउट शूजने पण इंजुरीज होऊ शकतात. आणि शूज रॉंग असले, नवीन शूज असले आणि रॉंग टाईपचे असले, तुमच्या पायानुसार नसले फिटनेस, म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या पायानुसार त्यांचे शूजचं वेगवेगळे प्रकार असतात घालायला. सो यू हॅव टू आस्क युअर कोच ऑर मे बी शू कंपनीमध्ये, म्हणजे शूच्या शॉपमध्ये जाऊन ते तुमचं रनिंग गेट अनालिसिस करतात. आता अनेक रनिंग शूजच्या शॉपमध्ये तसं आहे. तर त्याच्यामुळे दे विल सजेस्ट यू कोणता घालायला पाहिजे. आणि किंवा मग काहीच माहित नसेल तर आपण ट्रायल म्हणजे ट्राय करून बघायचे शूज, आणि कसं वाटते थोडंसं धावून बघायचं. 100 मीटर थोडं, जसं आपण नवीन शूज घेताना चालून बघतो वगैरे ना, चप्पल कुठली घेतो तसं टाईपचं ट्राय करून बघायला पाहिजे. आणि मग तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटलं तसं ते वापरायला पाहिजे. काही लोक शूज पण नाही घालत, म्हणजे बेअरफूट रन करतात. सो दॅट इज द बेस्ट. पण आधीपासून तुम्ही जर धावत असाल बेअरफूट तर ते मी ऍडवाइस करू शकते. इंडियामध्ये बेअरफूट रनिंग करणं तसं थोडंसं रिस्की आहे, कुठे काय लागेल सांगू शकत नाही. आय नो, रोड तर बापरे, म्हणजे डॉज करत जावं लागतं. ठीक आहे. क्रांतीजी, मला वाटतं आता आपला टाइम झालेला आहे आजचा. तुम्ही खूप महत्वाच्या इन्फॉर्मेशन सुद्धा दिल्या, तुमची जर्नी सुद्धा शेअर केली, इन्फॉर्मेशन सुद्धा दिल्यात खूप, ज्या युजफुल राहतील रनर्ससाठी सुद्धा. तर तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे ज्या महिला आहेत, विशेष करून महिलांसाठी तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे, ज्या 40शीतल्या असतील, 35शीतल्या, 45 मधल्या महिलांना काही तुम्हाला सांगायचं आहे की त्यांनी काय करावं, काय नाही करू, तुम्हाला जे काही सांगायचं असेल क्लोज करण्याच्या आधी. थँक्यू सो मच, मला एवढा वेळ दिला आणि माझं सगळं ऐकलं. फर्स्टली मी स्त्रियांना सांगू शकते की तुम्ही स्वतः इम्पॉर्टंट पर्सन आहात घरातले. ओके, म्हणजे स्त्रीला लक्ष्मी म्हणतात, तर ते खरंच आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. जसं प्लेन मध्ये पण ऑक्सिजन मास्कचं जेव्हा डेमो देतात तेव्हा सांगतात ना की फर्स्ट पुट इट ऑन यू अँड देन यू पुट ऑन अदर्स. तर जेव्हा तुम्ही दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी एवढं सगळीकडे तत्पर असतात, नवऱ्यासाठी, मुलासाठी, नातेवाईकांसाठी, सगळ्यांचं सांभाळून घेण्यासाठी जेवढं तुम्ही झटतात, तसंच तुम्ही स्वतःसाठी पण झटा. थोडा वेळ स्वतःसाठी द्या. आणि तुम्ही जेव्हा तो स्वतःच्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी द्याल तर तुम्हाला जेवढं कॉन्फिडेंटली, म्हणजे मला स्वतःला जाणवतं ते वाटलं की तुम्ही तुमचं घर चांगलं होईल, आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळी घरं चांगली होतील तर समाज, आणि समाज नंतर देश, असं पूर्ण वर्ल्ड, मेक द वर्ल्ड अ बेटर प्लेस. आणि मेक बेटर व्हर्जन, स्ट्राइव्ह टुवर्ड्स युअर बेटर यू. माहिती का? आणि नो, इट्स नेव्हर टू लेट टू स्टार्ट. आता आमची पिंकॅथॉनची जी मास्कट आहे तिने 104 वर्षाची स्त्री आहे. ओके, ती, आणि शी स्टार्टेड रनिंग ऍट द एज ऑफ 96. ओ माय गॉड, ग्रेट. तिच्याकडे वर्ल्ड रेकॉर्ड आहे आता, कारण ऍथलेटिक्सच्या त्या वर्ल्ड चॅम्पियनशिप असतात ना, त्याच्यामध्ये तिने 100 मीटर्स 200 मीटर मध्ये पार्टिसिपेट केलं. त्यांचं नाव आहे मन कौर. आणि त्या अजूनही ट्रॅव्हल करून येतात मुंबईच्या पिंकॅथॉन इव्हेंट मध्ये. सो मी त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन घेते माहिती. आणि ऍक्च्युअली कोणाकडनं इन्स्पिरेशन घेता येतं? अनेक लोक, म्हणजे काही अगदी ओबेस असतात तरी सुद्धा एवढं स्ट्राईव्ह करून धावत असतात, म्हणजे देर इज नो एक्सक्यूज ना. ते सो ऑलवेज, आजचा दिवस आहे विजयादशमीचा, त्याच्या म्हणजे आपण रावणाला मारतो ना, आपल्यात तो रावण आहे एक्सक्युजेसचा, तो आपण मारायला पाहिजे. ऍक्च्युली दसऱ्याचा इनडायरेक्टली संदेश असतोय की आपल्यातल्या दुर्गुणांना संपवा. मग दुर्गुण कोणत्याही प्रकारचा असू शकतो, आळस असू शकतो, कोणत्याही प्रकारचे जे आपले दुर्गुण आहेत त्यांना संपवणं म्हणजेच आपले 10 दुर्गुणांना संपवलं म्हणजे 10 तोंडातल्या रावणाला आपल्यामधल्याच आपण संपवतो, आणि तो संपवलं की आपल्यामधला राम बाहेर येतो. एक प्रकारे तर तुम्ही खूप चांगला संदेश दिलात की सगळ्यांनी स्वतःच्या बेटरमेंटसाठी काम करा. प्रत्येक जण जर बेटर झाला तर नॅचरली आपलं घर बेटर होईल, समाज बेटर होईल आणि देश पण बेटर होईल. तर हा खूप छान संदेश तुम्ही सगळ्यांना दिलेला आहे. तर थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आज आलात, तुमचा वेळ दिला आणि खूप महत्वपूर्ण माहिती पण शेअर केलीत. तर मला वाटतं ती सगळ्यांना युजफुल आहे कायमचीच. तर वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. आणि आपण आज रजा घेऊ. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. फार छान कार्यक्रम, पूर्ण 9 दिवस तुम्ही पार केला, आणि रिअली व्हेरी युजफुल फॉर द कम्युनिटी. आणि ह्या पॅन्डेमिक मध्ये तुम्ही आपला बिझनेस सांभाळून सुद्धा एवढं छान काम केलंय समाजासाठी, तर त्याचं तुमचं अभिनंदन करते त्याच्यासाठी. थँक्यू क्रांती. थँक्यू व्हेरी मच.